नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. एक नजर स्पीड न्यूजवर. भारतानं केलेल्या ऑपरेशन सिंदूरची संपूर्ण जगभरात चर्चा. पंतप्रधान नरेंद्र मोदींची मन की बात मध्ये प्रतिक्रिया. ज्यांना पक्ष तिकीट देणार नाही त्यांचं आगामी काळात प्रमोशन होईल, मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य. काँग्रेसनं ज्या जागा मागितल्या त्या द्यायला आम्ही तयार होतो, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य. अंधेकरनं विकासासाठी माझ्या मुलाला मारलं का? अंधेकरला पक्षानं तिकीट दिल्यास आत्मदहन करणार, आयुष कोमकरच्या आईचा इशारा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा रंगशारदामध्ये मेळावा. मनसे अध्यक्ष राज ठाकरे करणार मार्गदर्शन. 29 डिसेंबर रोजी पार पडणार मनसेचा मेळावा. ठाकरे बंधूंच्या पाठीशी ठाणेकर उभे राहतील, मनसे नेते अविनाश जाधव यांचा विश्वास. नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री तथा भाजप प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात बैठक. महापालिका निवडणुकांची रणनीतीबाबत दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती. मुंबईत भाजप शिवसेनेचा 207 जागांवर एकमत. मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार अमित साटम यांची माहिती. माजी आमदार आणि शिवसेनेचे पुणे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकरांचा मुलगा अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरणार. प्रणव रवींद्र धंगेकर पुणे महानगरपालिकेची निवडणूक प्रभाग क्रमांक 24 मधून अपक्ष लढवणार. नात्यांमधला ओलावा ChatGPT मधून मिळत नाही, खासदार सुप्रिया सुळे यांचं बारामतीतील कार्यक्रमादरम्यान वक्तव्य. आम्ही लाचार होऊन निवडणूक लढवणार नाही, माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचा भाजपला इशारा. शरद पवारांचा पक्ष फोडण्यास अदानींच्या भावाचा हात. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा खळबळजनक दावा. कार्यकर्त्यांसाठी आम्ही स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया. मुंबईतील सेना भवनात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बैठक. माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन. टॉप न्यूज मराठीच्या टॉप स्पीड न्यूज मध्ये इथेच थांबूयात. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.